आपल्याकडे लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट जो आहे, या लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट मध्ये खूप छान आपण सांगितलं, प्रोटॉन डोनर्स आर नोन एज ऍसिड अँड प्रोटॉन एक्सेप्टर्स आर नोन एज बेस. H+ आयन देणारे ऍसिड आणि H+ आयन घेणारे बेस. मग आपण या थेरीमध्ये वापर करत असताना कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअरचा वापर केला. आता लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्टचा एक छान कन्सेप्ट आपल्याला वापरावयाचा आहे आणि त्या कन्सेप्टचं नाव जे आहे आजच्या ते आहे एम्फोटेरिक नेचर. आता हे एम्फोटेरिक नेचर जे आहे, एम्फोटेरिक, एम्फिफिलिक, एम्फोबिटिक, हे जे एम्फो शब्द आला याच्यामध्ये प्रामुख्याने लक्षात ठेवायचं की दुहेरी भूमिका ज्यांच्या असतात त्याला एम्फोटेरिक असं म्हणायचं. आपण काय केलं, ऍसिड आणि बेस केला. मग यामध्ये कन्सेप्ट मध्ये लक्षात ठेवायचं की जो सिंपल पदार्थ आहे, जो पदार्थ ऍसिड आणि बेस दोन्ही भूमिका दाखवतो त्याला एम्फोटेरिक असं म्हणायचं. द सबस्टन्स विच बिहेव as an acid as well as a base is known as an amphoteric substance. लक्षात घ्या, जो पदार्थ ऍसिड आणि बेस असं दोन्ही बिहेव करतो त्याला एम्फोटेरिक असं म्हणायचं. मग एम्फोटेरिकच्या भागामध्ये आता आपल्याला एक उदाहरण घ्यायचं आहे, एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. मग आपल्याला काय करावं लागेल बरं, एक्सप्लेन द एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर म्हणल्यावर आपल्याला तो एकदा ऍसिड आहे म्हणून दाखवावा लागेल आणि एकदा तो बेस आहे म्हणून दाखवावा लागेल. कुठलाही भाग घ्या. मग आपण उदाहरण घेतलं ऍज एन ऍसिड. जर तुम्हाला ऍसिड म्हणून दाखवायचं असेल तर अतिशय सोपं, एखादा बेस घ्या. मग हा H2O घेतला, हा NaCl3 घेतला, लक्षात घ्या. आणि मी ह्या शेअर करतोय 2. हा बेस आहे ऍक्च्युअली. आणि मग आता हा रिएक्शन मध्ये काय होतं, रिएक्शन मध्ये असं होतं NaH4+ आणि OH- अशी रिएक्शन. आता जर तुम्ही पाहिलं तर NaCl3 हा बेस काय, कारण व्याख्येनुसार त्याने H+ आयन घेतला. H2O स्वरूपात कशात झालं, OH- झालं, म्हणजे निश्चितच हा कोण आहे, ऍसिड. मग साधा वाद झाला, when H2O reacts with NaH3, it behaves as acid. आता आणखी एक रिएक्शन बघूया आपण, as a base. पाहून घ्या. मग आता आपल्याला रिएक्शनचा भाग विचारला तर तुम्हाला रिएक्शन एखाद्या ऍसिड सोबत करावी लागेल, जसं की HCl. HCl हा कोण आहे हे तर माहिती आहे आपल्याला, ऍसिड आहे. ऍसिड काय करतो, H+ आयन घेतो. मग काय झालं बघा, H3O+ आणि Cl-. HCl चं रूपांतर Cl- झालं म्हणून तो कोण, ऍसिड. कारण H+ दिला. H2O चं रूपांतर H3O+ मध्ये झालं, त्याने H+ घेतला. लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट नुसार आता कोण झाला, तो बेस. मग आता तुमच्या समोर 2 रिएक्शन आहेत आणि हे प्रूफ आहे. आता आपण काय म्हणतो, व्याख्या काय केली, द सबस्टन्स विच बिहेव ॲज अन ऍसिड ॲज वेल ॲज बेस इज नोन एज एम्फोटेरिक. मग आपल्याकडे एक सबस्टन्स आहे वॉटर. तो या पहिल्या रिएक्शन मध्ये तुम्हाला ऍसिड म्हणून बिहेव दिसतोय, या रिएक्शन मध्ये तुम्हाला तो बेस म्हणून बिहेव दिसतोय. आणि म्हणून वॉटर बिहेव ॲज अ ऍसिड ॲज वेल ॲज बेस, thus वॉटर इज एम्फोटेरिक इन नेचर. संपलं. अतिशय महत्त्वाचा 2 मार्काचा कन्सेप्ट झाला. पण मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं की कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर जे आहे ना, मी इथे एक्सप्लेन करणार आहे. आता हे देत असताना तुम्हाला हे इक्वेशन देतात. आता हे इक्वेशन देत असताना लक्षात घ्या, हे असं दिलं जातं परीक्षेला आणि तुम्हाला देतात कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर ओळखा. तर आपण डाव्या बाजूने सुरुवात करायची. H2O लेफ्ट साइडचा जो आहे हा, एक सेकंड मध्ये तुम्हाला क्लिअर दाखवतो मी. हे काही ह्याच्यासाठी मी काढून टाकतो. पहा, खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. आयडेंटिफाय कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर असं विचारतात. मग असं विचारत असताना आपण पहिले काय करायचं, हा H2O ला सुरुवात करायची. लेफ्ट साइडला आहे की नाही, मग राईट साइडला H2O सारखा जवळपास दिसणारा कोण आहे, राईट साइडला किती आहेत, 2. NH4 दिसतो का त्यासारखा, नाही. OH- दिसतो की नाही, हो दिसतो. मग त्याला जोडू. आणि ही झाली पहिली जोडी. मग त्याच्यामध्ये बघा की H2O न काय दिला, H+ म्हणजे तो कोण आहे, ऍसिड. OH- न
हा देत असताना हा काय झाला, हा बेस देत असताना म्हणजे H2O चं रूपांतर OH मध्ये होत असताना त्याने H+ दिला म्हणून तो ऍसिड, OH चं रूपांतर H2O मध्ये होत असताना त्याला H+ घ्यावा लागेल म्हणून तो बेस. एक पेर आली. आता NH3 ला जोडा आणि तिकडे NH3 सारखं कोण दिसतं ते पहा. आता NH3 चं रूपांतर इकडे होत असताना त्याला H+ घ्यावा लागेल की नाही, मग तो कोण झाला, हा बेस झाला. आणि इथे NH4+ जो आहे याचं रूपांतर जर इकडे करायचं असेल तर त्याला H+ द्यावा लागेल म्हणजे कोण झाला, ऍसिड. आणि हे फार डोक्याच्या वरून जाऊ लागला तर एक लक्षात ठेवायचं, H2O सारखा कोण दिसला, OH नाही, त्याला जोडून घ्या. H+ आयन संख्या मस्त आहे की नाही, मग पाहायचं H+ कोणाकडे जास्त आहे, याच्याकडे जास्त आहे, तो ऍसिड. कोणाकडे कमी आहे, त्याच्याकडे कमी, तो बेस. आता बघा ही दोन कन्सेप्ट पाहिले. आता मी काय सांगितलं, सिंपल, तो लॉरी ब्राउन्सची थेरी नाही, व्याख्या नाही, काहीच नाही. सिंपल काय, NH3 आणि NH4+ मध्ये H+ कोणाकडे जास्त, NH4+ मध्ये, मग तो कोण, ऍसिड. उरलेला बेस. मग आयडेंटिफाय द कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. तर आपल्याला सांगायचं, आपण सांगणार या रिएक्शन मध्ये दोन कॉन्जुगेट ऍसिड पेअर आहेत. नंबर 1 पहिली कॉन्जुगेट ऍसिड पेअर H2O ऍसिड OH- बेस झालं. दुसरी कॉन्जुगेट ऍसिड पेअर NH3 बेस NH4+ ऍसिड. झाले 2 मार्काचा कन्सेप्ट. मी हळू आणि व्यवस्थित शिकवते, लक्षात घ्या. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअरचा हा भाग खूप महत्त्वाचा आहे. अँफोटेरिक नेचर मध्ये एक्झाम्पल आलं म्हणून सांगतोय. आता आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला की हे तुम्हाला पेअर दिले होते आणि याच्यामध्ये कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर ओळखा. परत पहिल्या पॉइंट पासून लक्षात ठेवा. काय सांगितलं तुम्हाला मी, हा H2O पहिला पॉइंट घ्यायचा, याला मी असं ब्लॉक करतो इकडे. हा H2O पहिला घ्यायचा, उजव्या साइडला H2O सारखा कोण दिसतो, Cl दिसतो का, नाही, त्याला जोडून घेतलं की झाली फर्स्ट पेअर. H2O चं रूपांतर H3O+ मध्ये आपोआप होईल का, नव्हे, त्याला काय घ्यावं लागेल, H+ आणि लॉरी ब्राउन्स्टेडच्या थेरीनुसार H+ आयन घेणारा कोण, बेस, म्हणजे हा कोण झाला, बेस. आता उलट, जर H3O+ ला हा जर तयार करायचा असेल तर त्याला H+ द्यावा लागेल. लॉरी ब्राउन्स्टेड कन्सेप्टनुसार H+ देणारा कोण, हा ऍसिड. झाली पहिली पेअर. आता दुसरं कोण उरलं, हा HCl. हा कोणाला जोडून घेतला, Cl- ला. मग आता लक्षात घ्या, HCl ला Cl- करताना आपोआप झाला का, नाही, H+ द्यावा लागला. मग त्यानुसार हा कोण, ऍसिड. ही कोणती पेअर आहे, दुसरी. समजा Cl- चा HCl तयार करायचा असेल तर H+ घ्यावा लागेल, म्हणजे लॉरी ब्राउन्स्टेड कन्सेप्टनुसार तो कोण झाला, बेस. 2 मार्काची कन्सेप्ट लक्षात घ्या. फर्स्ट पेअर मध्ये हा H2O आहे, पुणे हा बेस, हा H3O आहे, हा ऍसिड. आणि ही कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आहे. अशा 2 मार्काचा क्वेश्चन असतो. सेकंड पेअर हा HCl आहे, हा HCl कोण आहे, ऍसिड. हा Cl- आहे, हा Cl- कोण आहे, बेस. आणि अशा पद्धतीने तुम्हाला एक लक्षात आलं. आणि दुसरा कन्सेप्ट काय सांगितलं मी यामध्ये, दुसरा कन्सेप्ट असं सांगितला की हे जर नाही लक्षात राहिलं तर ज्या पेअर मध्ये व्याख्या काय केली आपण, द पेअर ऑफ ऍसिड अँड बेस व्हिच डिफर्स बाय H+ आयन. मग त्याच्यामध्ये काय करायचं, ज्याच्याकडे H+ जास्त तो ऍसिड, ज्याच्याकडे H+ कमी तो बेस. या कन्सेप्च्युअल भागाचा वापर करताना आज आपण छान असा अँफोटेरिक नेचर पाहता पाहता तुम्हाला कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कसे ओळखायचे हा भाग तुम्हाला मी प्रामुख्याने एक्सप्लेन केला. आता काय होतं, 1896 ला हा लॉरी ब्राउन्स्टेड कन्सेप्ट आला. साधारणपणे 84 पासून चाललेल्या ह्या इन्व्हेन्शन मध्ये काही थोडासा गॅप झाला आणि तिसरा कन्सेप्ट जो आहे हा सर्वसाधारण 1923 च्या दरम्यान मांडण्यात आला. आणि ह्या 1923 च्या कन्सेप्ट मध्ये एक प्रामुख्याने जीएन लेविस यानं एक महत्त्वाची थेरी दिली आणि त्या थेरीचं नाव होतं लेविस थेरी. 1923 ला लेविसनं साधारणपणे 1923
म्हणजे जर आपण विचार केला तर साधारणपणे ते 16 आणि हे 23, एक लक्षात ठेवा, एक साधारणपणेचा कालखंड म्हणजे 40 वर्ष ऍसिड आणि बेसवर संशोधन चालू होतं. आज आपल्याला ऍसिड हा शब्द गुगलवर जर टाईप केला तर एका सेकंदामध्ये आपल्याला अख्खा ऍसिडची हिस्ट्री आणि सर्व माहिती मिळते. त्या काळामध्ये त्यांच्याकडे मर्यादित साहित्य असताना मर्यादित स्वरूपामध्ये ॲडव्हान्स्ड असे मायक्रोस्कोप वगैरे नसताना देखील त्यांनी हे रिसर्च केले. म्हणून खरंच या सायंटिस्टचं कौतुक करण्यासारखं आहे. या लेविस थेअरीनुसार काय केलं त्यांनी, ऍसिड आणि बेस व्याख्या देत असताना हा ऍसिड आणि हा बेस, तर ऍसिड आणि बेसला मी काय करतो थोडंसं वेगळ्या स्वरूपात दाखवतो. हा माझ्याकडे अमोनिया घेतला मी, हा NaHO3. आपण अमायन्स टॉपिक मध्ये पाहिलं 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते आणि हा H+ आयन घेतला. लक्ष द्या, खूप छान कन्सेप्ट आहे, याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे. आणि मग काय झालं, ही 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, H हा N हा H आणि ही पेअर ही दिली H ला, हा स्क्वेअर ब्रॅकेट हा प्लस. आता या प्रक्रियेमध्ये काय घडलं, अमोनिया मधल्या नायट्रोजननं 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेतली. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 1. पण H+ चार्ज असताना त्याच्याकडे एकही इलेक्ट्रॉन नाहीये. मग त्याला इलेक्ट्रॉनच्या पेअरची गरज आहे. कारण आपण आपल्या पहिल्या पॉइंट पासून सांगतो की प्रत्येक ॲटम स्वतःला स्टेबल करण्याचा प्रयत्न करतो. ते होत असताना तो लूज करतो, तो गेन करतो अथवा तो शेअर करतो इलेक्ट्रॉन्सचं. या पद्धतीनं या अमोनियाने इलेक्ट्रॉनची पेअर दिली आणि लेविसने जी थेरी आपल्याला एक्सप्लेन केली, अतिशय सुंदर कन्सेप्ट एक्सप्लेन केला. जे पदार्थ 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देतात अशांना बेस असं म्हणायचं. हा नवीन कन्सेप्ट अस्तित्वात आला. आणि जे पदार्थ 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेतात अशाला ऍसिड असं म्हणायचं. आधी आपण व्याख्या तयार करूया. The substance which gives 2 pair of electron are known as a base, and the substance which accept the 2 pair of electron are known as acid. म्हणजे लॉरी ब्रॉन्स्टेड आणि ॲरेनियस पेक्षा थोडीशी वेगळी थेरी जी आहे ही इथे मांडण्यात आली. आणि मग आता लक्षात घ्या, ते नंतर मी सांगेन, पण ॲरेनियसचं जेव्हा ZnCl2 हा H+ नसताना ऍसिड काय ॲरेनियसला सांगता आलं नाही, ते लेविसनं सांगितलं. कारण ZnCl2 कडे लक्षात घ्या, हे 2 बॉन्ड आहेत. हे 2 बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन, 4 इलेक्ट्रॉन. आपण काय सांगतो, 8 इलेक्ट्रॉन असणारे स्टेबल असतात. याचा अर्थ हा इलेक्ट्रॉनची पेअर घेऊ शकतो की नाही. मग लेविसच्या थेरीनुसार इलेक्ट्रॉनची पेअर घेणारे कोण, ऍसिड. पण हे ॲरेनियसला सांगता आलं होतं का, नाही. आपण ॲरेनियसच्या लिमिटेशन मध्ये सांगितलं OH- आयन नसताना देखील जे पदार्थ बेस आहेत, ॲरेनियसला हे सांगता आलं नाही. पण लेविसने उत्तर दिलं की नाही, बा इथंच उत्तर आहे. का अमोनिया बेस आहे, कारण तो 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देतो. आणि आता ह्या लेविसच्या थेरीमध्ये खूप कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. हे देण्या आणि घेण्यामध्ये हा बाण दाखवलेला जो एरो आहे याला आपण कोऑर्डिनेट बॉन्ड असं म्हणायचं अथवा डेटिव्ह बॉन्ड. आपल्याकडे कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, बऱ्याच जणांना अडचण जाते, पण याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. लोन पेअर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड कसा तयार झाला, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे तयार झाला. एकटा इलेक्ट्रॉन नाही, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि मग आपण डिफाइन केलं, द बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय डोनेटिंग द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अनदर ॲटम इज नोन एज अ कोऑर्डिनेट बॉन्ड. हा तयार होत असताना लक्षात घ्या, हे मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकलं आणि H+ चा चार्ज हा स्क्वेअर ब्रॅकेट वर टाकला. पुढे कोऑर्डिनेशन मध्ये जाऊन त्याला आपण कोऑर्डिनेशन एंटिटी असं देखील म्हणायचं. हाच भाग आपण जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये पाहत असताना काय सांगितलं आठवतं का तुम्हाला, याच्याकडे इलेक्ट्रॉनची पेअर जास्त आहे त्याला आपण न्यूक्लिओफाइल नाव दिलं होतं. मग याचा अर्थ आहे की आपल्याला इक्विव्हॅलेंट काय म्हणता येईल, जे सर्व न्यूक्लिओफाइल्स असतात ते लेविसचे बेस असतात. आपण तिथं काय सांगितलं होतं, इलेक्ट्रॉन डिफिशियंट, ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन कमी असतात ते इलेक्ट्रोफाइल्स असतात. याचा अर्थ आज आपण सांगू शकतो इलेक्ट्रोफाइल्स जे आहेत हे लेविसचे ऍसिड आहेत. मग आता आपला तिसरा कन्सेप्ट काय आहे, तिसरा कन्सेप्ट असं ॲरेनियस मध्ये आपण न्यूट्रलायझेशन पाहिलं होतं. पहिले ऍसिड अधिक बेस बरोबर सॉल्ट अधिक वॉटर आणि शेवटी सांगितलं H+ अधिक OH- बरोबर H2. आता आपण हा भाग सांगत असताना लक्षात घ्या,
ऍसिड आणि बेसची रिॲक्शन झाली, पण हा वॉटर नाही, इथे कोण सॉल्ट तयार झाला आणि म्हणून ऍसिड आणि बेसची रिॲक्शन झाल्यावर सॉल्ट तयार होण्याची क्रिया म्हणजे न्यूट्रलायझेशन. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट लक्षात घ्या, वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ऍसिड आणि बेसला डिफाईन करणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या या कन्सेप्टचा वापर आपण केला. 3 कन्सेप्ट 1884 चा ॲरेनियस, 1896 चा लॉरी ब्रॉन्स्टेड आणि 1923 चा जीएन लेविस. अशा पद्धतीने आपण ऍसिड आणि बेस हे 3 लेक्चर्समध्ये अतिशय सुंदर एक्सप्लेन केले. उर्वरित जो सेक्शन आहे हा आपण पुढच्या भागामध्ये पाहू.